पाहतोय थेट दृश्य IBN लोकमतवर लालबागच्या राजाचं भारतमाता थिएटरच्या चौकात झालेलं आगमन। अतिशय भव्य दिव्य अशी मूर्ती आहे। अनेक वर्षापासूनची प्रथा आहे। पुष्पवृष्टी केली जाते। पुष्पवृष्टी आपण बघितली मगाशी। आता इथे देखील लालबागच्या राजावर देखील ही पुष्पवृष्टी केली जाणार आहे। दृश्यांमध्ये आपण बघतोय मुंबईकर असोत आणि जे आलेले भाविक आहेत, खाली तर अनेक लोक आहेत। फोटोग्राफर देखील कुठून कुठून छबी पकडण्याचा प्रयत्न करताना आपल्याला दिसतायत। कोणाच्या गॅलऱ्या भरून गेलेल्या आहेत तर कोणाच्या बिल्डिंगच्या गच्ची जी आहे तिथून अतिशय सुंदर असं दृश्य पाहता येणार आहे। त्यामुळे त्याचं आधीपासूनच आपण बघतो आहोत परिसर अक्षरशः फुलून गेलाय आणि त्या सगळ्यांच्या नजरा लागल्यात लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी। अनेकांना अनंत चतुर्दशीची सुट्टी आहे आणि लालबागच्या राजाचं दर्शन घेऊन मग ते प्रत्यक्ष असो किंवा थेट लालबागच्या राजाच्या मिरवणुकीत सहभागी होऊन मुंबईकर सार्थकी लावतायत। आपण बघतोय भक्तांचा महासागर लोटलेला आहे। प्रत्येक मंडळाची परंपरा प्रथा वेगळी आहे। काही जण पर्यावरण प्रेमाचा संदेश देत असतात, काहींच्या शाडूच्या मूर्ती असतात, काही जणांच्या प्लास्टर ऑफ पॅरिसच्या असतात, काही जणांकडे पूजेसाठी छोटी मूर्ती असते ज्याचं विसर्जन केलं जातं आणि मूळ मूर्तीचं विसर्जन केलं जात नाही। मात्र लालबागच्या राजाचं वैशिष्ट्य म्हणजे इथे छोटी मूर्ती नसते, ही जी मुख्य मूर्ती आहे त्याचीच पूजा असते। नवसाची जी पूजा असते किंवा जी काही पूजा केली जाते ती याच मूर्तीसमोर केली जाते आणि याच मूर्तीचं विसर्जन केलं जातं। गेली 8 ते 9 वर्ष या राजाचं हेच रूप कायम आहे। 1934 सालापासून राजा विराजमान आहे। लालबागचा राजा म्हणून तो प्रसिद्ध आहे। अतिशय भव्य आणि सुंदर असं रूप आहे आणि हेच दृश्य मनात साठवून घेण्यासाठी आपण बघतोय गर्दी झालेली आहे आणि आता हा राजा ब्रिज खालून जाणार आहे। एक फेरी पूर्ण करून एक वळसा घालून तो मुख्य रस्त्याकडून पुन्हा एकदा मंडपाच्या दिशेने आणि त्यानंतर मुख्य जी विसर्जनाचा रस्ता आहे तिथे जाणार आहे। पण या सगळ्या मिरवणुकीला खूप वेळ लागणार आहे कारण अशी भव्य मिरवणूक निघालेली आहे। पण लोकांची गर्दी आहे त्यावरूनच अंदाज बांधू शकतो की राजाला विसर्जनाच्या ठिकाणी पोहोचेपर्यंत कित्येक तास लागू शकणार आहेत। कोळी बांधवांनी आणि मार्केट परिसरातील लोकांनी नवस केला होता आणि तो पूर्ण झाला होता म्हणून या राजाची या मार्केट परिसरात स्थापना करण्यात आली होती। 34 सालापासून हा गणपती बाप्पा तिथे आहे। आधीची काही वर्ष त्या संदर्भ ऐतिहासिक संदर्भ देऊन राजाच्या रूपात फरक होत गेले आणि लालबागच्या राजाचं दर्शन तर आपण घेतोच आहोत, थेट जातोय पुण्याकडे। पुण्याची ओळख सांगणारी, वैशिष्ट्य सांगणारी ही खास मिरवणूक। मानाचे 5 गणपती आहेत, त्यांच्या मिरवणुकांना सुरुवात झालेली आहे। जो उत्साह गणेश चतुर्थीला तोच उत्साह अनंत चतुर्दशीलाही दिसतोय। राज्यात सगळीकडेच गणपती बाप्पांना निरोप दिला जातो आहे। पण पुढच्या वर्षी लवकर येण्याचं आश्वासन, वचन जणू
बाप्पाकडून घेतलेला आहे आणि म्हणूनच त्याची थाटामाटात मिरवणूक काढली जाते। अतिशय भव्य अशी मूर्ती आपण बघतो आहोत लालबागच्या राजाची। आणि दुसरी दृश्य आहे ती पुण्यातली। ढोल ताशांचा गजर आपण ऐकतो आहोत। या गजरामध्ये मानाच्या 5 गणपतींची मिरवणूक निघालेली आहे आणि त्यानंतर अनेक मंडळ या मिरवणुकीत सहभागी होत आहेत। गुरुजी तालीम मंडळाचा हा गणपती बाप्पा आहे। मानाचा 3रा गणपती आहे। आणि पुन्हा एकदा आपण बघतोय लालबागच्या राजाची दृश्य। विसर्जनाआधी बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी मुंबईकर तिथे जमा झालेले आहेत। अतिशय जवळून मुंबईकरांना दर्शन घेता येतंय लालबागच्या राजाचं। खूप मोठ्या रांगा लागल्या होत्या। कित्येक किलोमीटरपर्यंत मुखदर्शनाची आणि नवसाची रांग पोहोचलेली होती। काही मुंबईकरांना जाणं शक्य नव्हतं, त्यांना दर्शन घेणं शक्य नव्हतं। तोच मुंबईकर आता पुन्हा एकदा लालबागच्या राजाची ही सुंदर मूर्ती साठवून घेतोय आणि लालबागच्या राजाची दृश्य